हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, काल आपण एक बातमी वाचली का नाही? आंध्र प्रदेश मधला मुलगा, त्याचं नाव काय, चंदू का काहीतरी होतं, अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण केला, पण नोकरीसाठी प्रयत्न करत होता. त्याला तिथे नोकरी लागली नाही, MS झाल्यावरही. म्हणताना ते ना स्वतःला संपवला. आंध्र प्रदेशमध्ये त्याचे वडील, मला वाटते अगदी साधे कुटुंबातनं आलेले आहेत. आणि काय म्हणेन मी, अगदी अतिशय कष्टानं वडिलांनी आणि भावानं सिक्युरिटी गार्ड म्हणून वडील काम करतात. भाऊ पण काहीतरी छोटी मोठी कामं करतो. एवढं करून आपला भाऊ उच्च शिक्षित होऊ देत. अमेरिकेत प्रत्येकाचं स्वप्न असते, अमेरिकेत गेलं की कितीतरी डॉलर्समध्ये आपल्याला पगार मिळते, मग आपलं सगळं परिस्थिती बदल होते. हीच अपेक्षा त्यांना पण होती आणि ते अपेक्षेनं ते मुलाला अमेरिकेत पाठवलेलं होतं. मुलगा पहिलेपासून अभ्यासात हुशार होता, प्रेमळ होता. आईवडिलांवर, भावावर खूप प्रेम होतं त्याचं. त्याला पण तिथे मग मानसिक वाटायला लागलं, नोकरी पण मिळत नाही. आई वडिलांनी एवढे कष्ट करून मला इथेपर्यंत पाठवले, हातात पैसा नाही, नोकरी नाही, मग काय करायचं, म्हणून त्यानं स्वतःला संपवला. अतिशय वाईट वाटलं मला. आणि नंतर विचार करायला लागले तर मला असं पण वाटलं, आज हे शिक्षण आपल्याला कुठल्याही प्रकारचं आत्मविश्वास म्हणा किंवा एक मनोबल म्हणा निर्माण करत नाही. ते काय उपयोग? अहो, पूर्वीच्या काळी कितीतरी विधवा स्त्रियांना मी पाहिलेला आहे. काही नव्हतं, छोटं मूल होतं, नवरा गेल्यावर काय आपल्याला माहित आहे. पूर्वी तरी सासरी कसं ते नाही करायचे, तेवढ्यासाठी त्यांना बाहेर आपलं आपलं राहून कोणाच्या घरी वेळ पडली की धुणं भांडी, काही बायका तरी स्वयंपाकाची कामं, आणि कोणी बायका बाळणपणात हे करून आपले मुलांना मोठं केलं. विचार करा, ते काही जीव दिला नाही. माझे ओळखीचेच एक, म्हणजे माझे मावशीचे मिस्टरांची आई म्हणे, अगदी लहान असताना, मूल लहान असताना विधवा झाली. घरचे मग कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, उलट तिला घरातनं बाहेर काढलं. मग त्या कुठेतरी एक खोली घेऊन राहायच्या, लोकांचे घरी जाऊन स्वयंपाक करायच्या, लवकर जायला लागायचं. मग मुलाला काय सकाळला नाश्ता म्हणून आदल्या दिवशी भात जरा ठेवायचा, आणि तो भात, दही भात, दूध वगैरे कालवून त्याला वर, पूर्वी शिंक म्हणायचं बघा, मुंग्या वगैरे येऊ नये म्हणून वर असं अडकवून ठेवायचं. ते मटकेत तो भात त्याला ठेवून त्या जायचं. हे उठल्यावर नंतर त्याचं खूप चांगलं झाला, खूप मोठा झाला तो मुलगा. पण खूप दानधर्म पण करायचा. मे महिने तो गरीब मुलांसाठी, होतकरू मुलांसाठी सगळे फ्रीमध्ये क्लासेस वगैरे, जेवण खाण्यासकट करायचं. खूप छान झालं पुढे. पण एवढे कष्टानं त्या बाईनं ते मुलाला मोठं केलेलं होतं. मग मला काय म्हणायचं आहे, आज त्या बायकांकडे काही नसताना, शिक्षण नव्हतं, काही नसताना त्यांना हा आत्मविश्वास होता, त्यांच्या अंगात ही शक्ती होती. ती आत्ताच हे युवा पिढीमध्ये का नाही? मी त्या मुलाचंच म्हणत नाही, कितीतरी नवीन लग्न चाललेल्या मुली अगदी उच्च शिक्षित, सासरी जरा जमलं नाही म्हटलं की
जीव देतात, स्वतःला संपवतात, ते मुलाकडे पण त्यांचं लक्ष नसते. आपण बघितलीत नुकतीच कितीतरी उदाहरणं. तसं असताना एवढं हे शिक्षण घेऊन सुद्धा का आपल्याला आत्मविश्वास नाही निर्माण होत? तुम्हाला काय वाटते? मला एवढं शिक्षण म्हणजे मला एवढे लाख रुपये किंवा एवढे डॉलर्स महिन्याला मिळायला पाहिजे. आधी कुठे मिळते तिथून चालू करा ना. तुमच्याकडे शिक्षण आहे, बुद्धिमत्ता आहे, आज ना उद्या तुम्ही वर सरकू शकता. हा तुमच्याकडे आत्मविश्वास का नाही? आणि हा आत्मविश्वास नसायला कारण कोण आहे? तुम्ही आहात, तुमचे आई वडील आहे का समाज आहे? सगळ्यांचा थोडाफार वाटा असेल ते. पहिला मी प्रत्येकाबद्दल बोलते, स्वतः आपण ओके हे झालं नाही तर दुसरं करू, अमुक करू, हा आपल्याला विश्वास पाहिजे. काहीतरी एवढ्यासाठी आपण काहीतरी स्किल्स मिळवायला पाहिजेत. आणि मेन म्हणजे मी काहीतरी करू शकतो किंवा करू शकते हा विश्वास पाहिजे. हे बघा, जन्म काही आपण हवं म्हणून आलेलो नाही, त्यामुळे हे जग सोडून जायचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही. कोणी असं करत असलं तर ते योग्य असं मी म्हणणार नाहीये. का म्हणजे आपल्याला अधिकार नाहीये. आपल्याला इथे यायचा अधिकार नव्हता, तसं जायचा सुद्धा आपल्याकडे अधिकार नाही. कधी देव आपल्याला बोलवतो तेव्हाच आपल्याला जायला पाहिजे. मग ते मधल्या काळात कसं जगायचं हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही? हो, कळायला पाहिजे. एवढं उच्च शिक्षण मिळून सुद्धा तुम्ही असं करत असाल तर जे शिक्षण नाही त्या लोकांनी काय करावं? उलट ती लोक जास्त मजबूत आहेत म्हणेन मी. आज आता काल मी सर्वे वाचला अनएम्प्लॉयमेंटचा. एज्युकेटेड पीपलमध्ये म्हणे 40% अनएम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे ज्यांच्याकडे डिग्र्या आहेत पण नोकऱ्या नाहीत. आणि ज्यांच्याकडे शिक्षण नाहीये ते अनएम्प्लॉयड फक्त 3% आहेत, म्हणजे नगण्य आहेत 3%. म्हणजे काय म्हणायचं इथे मला? शिक्षण हे तुमचे आत्मविश्वास का निर्माण करू शकत नाही? किंवा तुम्ही मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, मी अमुक केले, हे नाही, हे करता कामा नये. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बाकीचे कंट्रीजमध्ये गेलात तर तिथे कोणी कुठलाही काम करतो आणि कुठलाही काम करणाऱ्याला मान सारखा मिळतो, रेस्पेक्ट सेम मिळते तिथे. तर तुम्ही झाडलोटीचं काम कराल, तुम्ही ऑफिसमध्ये साहेब असाल, मान सन्मान सारखा. आपल्याकडे तसं नाहीये, त्यामुळे समाज पण एक दृष्टीनं रेस्पॉन्सिबल आहे म्हणेन मी. पण जास्त फरक कोणाला पडतो? जे हे असं केलेल्या मुलांना आणि त्यांचे आईवडिलांना. केवढं दुःख झालं असेल हो त्याच्या आईवडिलांना, विचार करा की. मग हे मुलाला नको का लक्षात यायला होतं? ओके, तिथे नोकरी मिळाली नाही ते यायचं, दुसरी काही नोकरी करायची, काही करायचं, एवढं काय? आपण आपल्याला संपवलं म्हणजे सगळे प्रश्न संपले का? तुम्हाला संपले असतील, पण तुमचे आई वडील असतील, भाऊ असेल, ते सगळ्यांना ती लोक आहेत तोपर्यंत हे दुःख जाणवत असणार. त्यामुळे मेन प्रत्येकाला सांगते मी, आत्मविश्वास हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओके हे नाही तर मला एटलिस्ट जगण्यापुरतं, एटलिस्ट मिनिमम दॅट इज फूड, क्लोदिंग आणि शेल्टर, एवढे पुरता तरी मी मिळवू शकतो किंवा मिळवू शकते. मुलगी असू देत, मुलगा असू देत, प्रत्येकाला हा आत्मविश्वास पाहिजे आणि करायची तयारी पाहिजे. ह्याला एक म्हणजे आळस आपण सोडायला पाहिजे,
दुसरं म्हणजे कंपॅरिझन सोडायला पाहिजे. तो एवढा आहे, मी एवढा आहे, नाहीये. आज आता मला एवढं आहे ना, ओके, आय विल गो अहेड. तुमच्याकडे आत्मविश्वास असला का नाही, तुम्ही कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे आपण प्रत्येकानं आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. आपले मुलांमध्ये पण तो आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे. आणि अति अपेक्षा ठेवायचं नाही. अपेक्षांचे ओझे खाली त्यांना ठेवायचं नाही. अगं, तू नापास झालीस तरी आत्ता मी तुझ्यावर प्रेम करते, तेवढं मी प्रेम करणार. असं नाहीये तुझा पहिला नंबर आला म्हणजे माझं प्रेम जास्त असणार आहे, तू नापास झालीस की कमी. नाही. व्हॉट एव्हर इट इज, यू आर द सेम. एवढे आपण त्यांचे आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे. आपल्याला काय वाटते? हॅव ए गुड डे.